मनसे नेते बाळा नांदगावकरांनी मराठा आरक्षणावरून मनसेची भूमिका मांडली। आर्थिक निकषानुसार मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मनसेची भूमिका असल्याचं नांदगावकरांनी म्हटलेलं आहे। तर भाजपसोबतच्या युतीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान बाळा नांदगावकर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांनी। आपण मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे जाणून घेऊया। मला असं वाटतं किती देर झाली तर साहेबांनी सांगितलेलं आहे की शेवटी कसं आहे की आरक्षण हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीतला नाही आहे, केंद्र सरकारच्या अखत्यारीतला, आणि आता तो बॉल चेंडू गेलेला आहे सुप्रीम कोर्टाकडे। त्याच्यामुळे माहिती नाही मला कितपत आरक्षण राज्य सरकारने देऊ जरी केलं तर तो कितपत टिकेल। आरक्षण मिळालं तर चांगलंच आहे, परंतु आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे कुठल्याही जाती धर्माची लोक असत जे आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत त्या सगळ्यांना आरक्षणे मिळाले पाहिजेत, आर्थिकदृष्ट्या सबळ नसणाऱ्या लोकांना। अशा प्रकारची भूमिका राजसाहेबांनी स्पष्टपणे मांडलेली आहे आणि ती भूमिका आम्ही घेऊन चाललेलो आहोत। त्याच्यामुळे जे खरंच मराठा समाजाची लोक गरीब आहेत, ज्यांना आर्थिकदृष्ट्या सबळ नाही आहेत, अशांना आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची भूमिका आहे। त्याच्यासोबतच घटनेने ज्यांना अधिकार दिलेले आरक्षण दिलेले आहे त्यांच्या कुठल्या आरक्षणाला धक्का न लागता इतरांना आरक्षण मिळावं अशी साहेबांची भूमिका आहे। आगामी काळात मनसे आणि भाजप युती होईल असं तुम्हाला वाटते? तो विषय राजसाहेबांचा आहे, पक्षप्रमुखांचा आहे, त्या विषयावरती आज तरी भाष्य करणं उचित नाही, कारण गोष्टी घडत असतात। शेवटी काय असेल की विचारधारा जर एक असेल तर पुढचा मार्ग मोकळा होत असतो, त्याच्यामुळे त्याच्यावरती न बोलणं उचित आहे। लोकसभेच्या संदर्भातच ती बैठक आहे। आम्ही सगळ्या लोकसभेच्या मतदारसंघाचा आढावा घेतोय की नक्की काय करायचं काय नाही करायचं, तो आढाव्याची बैठक आहे। उद्या एक 10-11 मतदारसंघ आहेत आणि 22 तारखेला परत 10-11 मतदारसंघ आहेत, अशी बैठका चालू आहे। कॅमेरा पर्सन अनुप सोबत मी आवेश तांदळे, साम टीव्ही, मुंबई।